गुरुदेव दत्त. अखंड भक्ती परंपरेतून अवतरलेले महात्मा श्री सरस्वती गंगाधर आणि समर्थ श्री रामदास स्वामी. श्री गुरुचरित्र या दैवी ग्रंथाचे लेखक सरस्वती गंगाधर हे मराठी भक्ती साहित्यातील एक तेजस्वी रत्न आहेत. त्यांच्या लेखणीतून प्रकटलेलं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं श्री गुरुचरित्र रूपी महात्म्य आजही असंख्य भक्तांना मार्गदर्शन करत आहे. त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला असताना एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षानं जाणवते आणि ती म्हणजे त्यांच्या घराण्यातील अखंड आणि दृढ भक्ती परंपरा. त्यांचे पाचवे पूर्वज श्री सायनदेव साखरे हे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे अत्यंत निष्ठावान भक्त होते. त्यांची भक्ती आणि समर्पण आदर्शवत मानलं जातं. पुढे हीच भक्ती परंपरा अधिक दृढ होत गेली. अगदी तसंच उदाहरण समर्थ श्री रामदास स्वामींचं देखील आहे. त्यांच्या ठोसर या वंशामध्ये सूर्योपासना पिढ्यानपिढ्या केली जात होती. भगवान श्री सूर्यनारायणाची नियमित आराधना केल्यामुळे त्या घराण्यामध्ये आध्यात्मिक तेज नांदत होतं आणि नंतर साक्षात भगवान श्री सूर्यनारायणाच्या वरदानानंच ठोसर घराण्यामध्ये श्री रामदास स्वामींचं अवतरण झालं. त्यांनी लिहिलेले मनाचे श्लोक आणि दासबोध अत्यंत भक्तिभावानं आजही पठण केले जातात. भक्तिभावाचा प्रभाव अशा प्रकारे श्री सरस्वती गंगाधर आणि समर्थ श्री रामदास स्वामी या दोन्हीही महात्म्यांच्या व्यक्तिमत्वावर स्पष्टपणे दिसतो. त्यांच्या पूर्वजांमध्ये असलेले संस्कार, सातत्याची उपासना आणि श्रद्धा यामुळे असे उच्च कोटीचे जीव त्या घराण्यामध्ये जन्माला आले. त्यांच्या लोकोत्तर कार्यातून हेच स्पष्ट होतं की भक्तीची बीजं पिढ्यानपिढ्या जपली गेली तर त्यातून अध्यात्माचे प्रचंड वटवृक्ष बहरतात. गुरुदेव दत्त.